नमस्कार, एसके मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, गॅस धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। गॅस धारकांनी 1 सप्टेंबर अगोदर करा हे 2 काम, अन्यथा गॅस सिलेंडर मिळणे होणार बंद। या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मंडळी, एलपीजी गॅस सिलेंडर धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। गॅस कंपन्यांनी घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे। तर मंडळी, या नवीन नियमानुसार जे ग्राहक ई-केवायसी करणार नाहीत त्यांचे गॅस कनेक्शन बंद होण्याची शक्यता आहे। तर मंडळी, या व्हिडिओतून आपण नवीन नियमांबद्दल सविस्तरपणे माहिती घेऊया। तर बघा, एलपीजी गॅस वितरण कंपन्यांनी घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांना ओळखण्यासाठी ई-केवायसी उपक्रमाला पुन्हा एकदा गती दिली आहे। हा उपक्रम ग्राहकांची माहिती अद्ययावत करण्यासाठी आणि गैरवापर रोखण्यासाठी महत्त्वाचा आहे। ई-केवायसी मुळे कंपन्यांना आपल्या ग्राहकांची अचूक माहिती मिळते, ज्यामुळे सेवा अधिक कार्यक्षम होते। तर मित्रांनो, सर्व घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य आहे, म्हणजे कंपल्सरी आहे। ज्या ग्राहकांनी ई-केवायसी केली नाही त्यांना पुढील आठवड्यापासून गॅस सिलेंडर मिळणार नाही। ई-केवायसी न करणाऱ्या ग्राहकांचे गॅस कनेक्शन बंद करण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे। तर मंडळी, हे नवीन नियम 1 सप्टेंबर पासून लागू होणार आहे। तर मंडळी, ई-केवायसी कशी करावी? ई-केवायसी करण्यासाठी ग्राहकांकडे 2 पर्याय आहेत। तर पहिला पर्याय बघा, ऑफलाईन पद्धत। त्यासाठी तुम्हाला जवळच्या गॅस एजन्सी किंवा वितरण केंद्रावर जावं लागेल। तिथे जाताना आधार कार्ड सोबत घेऊन जा। तेथील कर्मचारी तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करतील। आणि दुसरी पद्धत आहे ऑनलाईन पद्धत। संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जा, ई-केवायसी विभागात जा, आवश्यक माहिती भरा आणि आधार कार्डची स्कॅन कॉपी अपलोड करा। OTP द्वारे प्रक्रिया पूर्ण करा। तर मित्रांनो, जर तुम्ही अजून ई-केवायसी केली नसेल तर ती लवकरात लवकर पूर्ण करा। तुमची सर्व माहिती अचूक आणि अद्ययावत असल्याची खात्री करा। काही प्रश्न असल्यास संबंधित गॅस कंपनीच्या हेल्पलाईनशी संपर्क साधा। तुमच्या ई-केवायसीची स्थिती नियमितपणे तपासा। तर मंडळी, ई-केवायसी हा एलपीजी ग्राहकांसाठी एक महत्त्वाचा बदल आहे। हा बदल ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सेवेच्या गुणवत्तेसाठी केला गेला आहे। सर्व ग्राहकांनी या नवीन नियमांचे पालन करावे आणि आपली ई-केवायसी वेळेत पूर्ण करावी। याद्वारे आपण आपले गॅस कनेक्शन सुरळीत ठेवू शकता आणि कोणत्याही अडचणी टाळू शकता। तर मित्रांनो, एलपीजी हा दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे। त्यामुळे या नवीन नियमांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे। ई-केवायसी प्रक्रिया सोपी आणि जलद आहे। ती पूर्ण करण्यासाठी फक्त थोडा वेळ आणि प्रयत्न लागतात। या छोट्याशा प्रयत्नाने आपण आपल्या गॅस पुरवठ्याची खात्री करू शकतो आणि भविष्यात होणाऱ्या कोणत्याही अडचणी टाळू शकतो। चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओ।